कसं काय मंडळीनो, मी आज अद्रक लसूणची पेस्ट काढते. ती तेव्हा बघा कशी मी कुठच्या पद्धतीमध्ये काढते ती. ही बघा, पाव किलो लसूण, 10-15 हिरव्या मिरच्या आहेत तोडून घेतलेल्या, पाव किलो अद्रक, हे एवढे कोथिंबिरीचे देठ, हा एवढा कढीपत्ता. आणि आता ह्याच्यात मी 2 चमचे मीठ टाकणार आणि हे सगळं असं कालून घेणार. आणि आता मी हा अद्रक लसूणची पेस्ट मी आता ह्याला लावणार आहे, मिक्सरला लावणार. आणि मिक्सरला लावून मी 8-15 दिवसाची अशी एक बनवून ठेवते. ही बघा कशा पद्धतीत मी अशी बनवते ती. आणि तुम्ही अशीच बनवा आणि अशीच हे करा. हां, हे बघा, हां असा मसाला बनवायचा आहे. हे बघा, ही अशी अद्रक लसूणची पेस्ट बनवून आणि ही अशी डब्यामध्ये भरून ठेवतो. हे बघा, आता हे बघा, आता हे परत घेऊन परत आता हे दुसरं. हे बघा, ही आता माझी अद्रक लसूणची पेस्ट तयार झाली. आता ही मला 15 ते 20 दिवस मला ही पुरणार. हे बघा, अशी बनवा आणि तुम्ही खावा. आणि अद्रक लसूणची पेस्ट तुम्ही बनवत असाल तर बारीक लसूणच्या कांद्याची बनवा, मोठ्या लसणीच्या कांद्याची बनवू नका, कारण तिला टेस्ट देत नाही. बारीक कांद्याच्या लसणीला टेस्ट देते. तेव्हा ही माझी जी चटणी बनवलेली कशी आहे कशी नाही ही बघा. आणि नंतर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडलं तर लाईक करा, शेअर करा आणि चांगला प्रतिसाद द्या.